नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 मधील प्रश्न। चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे 15वा प्रश्न। मागील भागात आपण 1 ते 14 प्रश्न बघितली होती। आज आपण त्यापुढे प्रश्न बघणार आहोत। चला आता सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 15। चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळकाळाचे भान राहत नाही, हे रिकामी जागा अवधानाचे उदाहरण होय। पर्याय आहे अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक, वरीलपैकी सर्व कोणतेही नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त। प्रश्न क्रमांक 16। बाह्य उद्दीपकांसंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे अवबोध, प्रतिमा, संवेदना, कल्पना। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संवेदना। प्रश्न क्रमांक 17। बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे। पर्याय स्टर्न, मॅकडुगल, गेट्स, विलियम जेम्स। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टर्न। प्रश्न क्रमांक 18। आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत, असे रिकामी जागा यांनी म्हणले। पर्याय आहे विलियम स्टर्न, टर्मन, थॉर्नडाईक, अल्फ्रेड बिने। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अल्फ्रेड बिने। प्रश्न क्रमांक 19। शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे, असा विचार रिकाम्या जागा यांनी मांडला। पर्याय आहे स्पियरमन, थर्स्टन, गिलफोर्ड, डॅनियल गोलमन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन। प्रश्न क्रमांक 20। साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहे भावना, धारणा, प्रेरणा, बुद्धिमत्ता। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा। प्रश्न क्रमांक 21। अध्यापन हे अध्यायांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? पर्याय आहे प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा, साहित्य। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन। प्रश्न क्रमांक 22। सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिरे नावाची शिशुशाळा रिकामी जागा यांनी सुरू केली। पर्याय आहे अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, गिजूबाई बधेका। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गिजूबाई बधेका। प्रश्न क्रमांक 23। अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक रिकामी जागा हे आहेत। पर्याय आहे हर्बर्ट थेनेल व जॉन डुई, फॅनी शेफेल व जॉर्ज शेफेल, मार्श विला व ब्रूस जॉईस, जॉर्ज ब्राउन व विलियम शू। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्शा विला व ब्रूस जॉईस। प्रश्न क्रमांक 24। सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवतालची असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली। येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? पर्याय आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे। प्रश्न क्रमांक 25। यशस्वी अध्यापन म्हणजे काय? पर्याय 100% निकालात सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन, विद्यार्थ्यांचे यश। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परिणामकारक अध्ययन। प्रश्न क्रमांक 26। क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? पर्याय आहे स्वाभाविकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण, क्रियाकौशल्य। त्यानंतर अनुकरण, स्वाभाविकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण। अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता, स्वाभाविकीकरण। अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण। प्रश्न क्रमांक 27। खाली काही वर्तन बदल दिले आहेत, यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा। पर्याय आहे शारदा सुंदर भरतकाम करते, राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे, विनीत परिच्छेदवायून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो, सुनीता शंख शिंपले जमिनीचा छंद आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
विनित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. तर ही होती महा-टी-ईटीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे पेपर 2013 रोजी आलेले प्रश्न. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.